हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याविषयी जाणून घेणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. चला तर मग वळूयात आपल्या याच्या विषयाकडे. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याविषयी जाणून घेऊया. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही 17व्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडिया प्रदेशात व्यापार करण्याचा होता, परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर 1599मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकाकडून 3 लाख पाऊंडचे भांडवल जमवले. 31 डिसेंबर 1600 रोजी या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या कंपनीचे 125 भागधारक होते. 31 डिसेंबर 1600ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षाच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. पुढे पाहूया. 1608च्या सुमारास त्यांनी मलाया द्वीपसमूहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण डचांनी त्याचा पराभव केला. त्यानंतर 1608मध्ये इंग्रजांचे सुरतेस आगमन झाले. 1611 साली मछलीपट्टणम वखार तसेच 1612 साली सुरतची वखार स्थापन करण्यात आली. 1612 स्वालीच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून कंपनीने मुघल बादशाह जहांगीराची मर्जी प्राप्त केली. यावेळी जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड व अफगाणिस्तान मुघलांच्या ताब्यात होता. पुढे पाहूया. सुरत येथील वखारीच्या स्थापनेनंतर कंपनीने पेटापोली, अहमदाबाद, बऱ्हाणपूर, अजमेर, मछलीपट्टण, मद्रास इत्यादी ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. 1668मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच त्यास पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले. पुढे पाहूया. इंग्रजांनी 1639मध्ये मद्रास येथे तर 1668मध्ये मुंबई येथे वखार स्थापन केली. 1647 पर्यंत 23 वखारी इंग्रजांनी स्थापन केल्या, ज्यात 90 कर्मचारी होते. तसेच 1670 सैन्य बाळगण्याचे युद्धाचे ब्रिटिश अधिकार कंपनीला भेटले. 1690मध्ये ब्रिटिशांनी कलकत्ता येथे वखार स्थापन केली. पुढे पाहूया. ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा 1858 ते 1947 दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतींचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत 1858 ते 1937 दरम्यान ब्रिटिश राजचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत या नावाने ओळखले जात असे. पुढे पाहूया. 1857चे स्वातंत्र्य युद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची राणी तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. 1947 साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान 2 देशांची निर्मिती झाली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.